सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक गावांना दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला असून बहुतेक ठिकाणी डोंगराला तडे गेलेत। गावामध्ये अद्यापही प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आलेली नाही। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शशिकांत शिंदे यांनी। सध्या सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 5 ते 6 दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झालेला आहे। यंदा पावसानं लवकर हजेरी लावल्यामुळे शेतकरी देखील सुखावला गेलेला आहे। मात्र दुर्गम परिसरातील अनेक गावांना दरड कोसळण्याचा धोका आहे तो निर्माण झाल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या आहे साताऱ्यातल्या पाटण तालुक्यातील नवजा परिसरामध्ये आणि माझ्या पाठीमागं हा जो परिसर तुम्हाला मी दाखवतोय याच ठिकाणी गेल्या काही वर्षापूर्वी दरड कोसळली होती आणि अनेक जण या संपूर्ण घटनेमध्ये गाडले गेलेले होते। माझ्या पाठीमागं ही जी दरड आहे ती या गावावरती कोसळलेली होती। मात्र यंदा देखील धोका संभवताना आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र प्रशासन या ठिकाणी अलर्ट नसल्याचं चित्र जे आहे ते या निमित्तानं पाहायला मिळतंय। कारण जर आपण पाहिलं तर रात्रीच्या वेळेस मुसळधार पावसामध्ये अनेक या ठिकाणी दुर्घटना घडलेल्या आहेत आणि पावसाळ्यामध्ये देखील भूकंपाचे धक्के बसण्याचं जे सत्र आहे ते या परिसरामध्ये वर्षभर चालू असतं। त्यामुळे कुठेतरी प्रशासनानं अलर्ट होण्याची गरज आहे। ज्या ठिकाणी जे दुर्घटनाग्रस्त होण्याची संभव आहे त्या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची गरज असताना प्रशासनानं मात्र अद्याप ग्रामपंचायत असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल त्यांनी या ठिकाणी नोटीस दिलेल्या नाहीत। त्यामुळे या नोटीस देऊन या ठिकाणच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची गरज आहे ते या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।